हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक माझी स्पेशल रेसिपी। ती आहे पडदा बिर्याणी। पडदा बिर्याणी कारण पडद्याच्या आतमध्येच सगळे फ्लेवर आणि चव आहे। पण ही बिर्याणी स्पेशल का आहे? का तर ही आपण वेज बिर्याणी बनवत आहे। अशी वेज बिर्याणी की जी खाऊन तुम्ही नॉनव्हेज पण खायचं विसरून जाल। चवीला एकदम छान लागते। थोडीशी मेहनत घ्यावीच लागते, पण म्हणतात ना, मेहनत का फल मीठा होता है, म्हणूनच ही अशी स्पेशल पडदा बिर्याणी। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। फ्लॉवर, मटार, फरसबी, पनीर ऑप्शनल आहे, पण जर घेतलं तर चव अजून छान होईल। आणि गाजर। ह्या भाज्या स्वच्छ धुवून एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला थोडासा टोमॅटो आणि कांदा सुद्धा लागेल। आता मी इथे काही गरम मसाले घेतलेले आहेत, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी, आणि हे आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचे आहेत। आता एका मोठ्या बाउलमध्ये साधारण 2 टेबलस्पून दही घेतलेला आहे आणि ते आपल्याला मॅरिनेशन बनवायचं आहे। त्याच्यामध्ये हा जो वाटलेला मसाला होता तो आपण टाकून घेऊयात। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ। नॉर्मली आपण मॅरिनेशन करताना भाज्यांच्या किंवा चिकनच्या वरतून मॅरिनेशन करतो, पण जेव्हा आपण व्हेज बिर्याणी बनवतो त्यावेळेस हे असं सेपरेट मॅरिनेशन करून त्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागेल। आता यातलं थोडंसं मॅरिनेशन मी पनीरसाठी काढून घेते, कारण पनीर आपल्याला शेवटी टाकायचं आहे। आता एक एक करून सगळ्या भाज्या आपण टाकून घेऊयात आणि आता व्यवस्थित भाजीला आपल्याला हे मॅरिनेशन करायचं आहे। पण त्याआधी ते मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर मी पुदिन्याची पाने सुद्धा टाकू शकता। आता हे छानपैकी मॅरिनेशन झाल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटे आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे। आता हे झाले की लगेचच मी इथे 1 वाटी लांब असा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो 3 ते 4 टाइम धुवून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचं सगळं स्टार्च निघून जाईल आणि भात सुट्टा सुट्टा होईल। आणि हा साधारण 30 मिनिटांसाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। आता लगेचच एका ठिकाणी मी इथे बाजूला 1 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही इथे गव्हाचे पीठ पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं तेल आणि लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूनच आपल्याला ह्याचं छानपैकी गोळा मळून घ्यायचा आहे। आता हाच आहे पडदा बिर्याणीचा मेन इन्ग्रेडियंट्स। मैदा मळताना जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही मळायचा नाही, जेणेकरून तुमची छानपैकी चपाती लाटली जाईल अशा कन्सिस्टन्सीचाच गोळा मळून घ्यायचा आहे। आता लगेचच इकडे मी एक पॅन घेतलेला आहे लो मीडियम फ्लेमवर। त्याच्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरं टाकून घेते। आणि याच्यामध्ये आता आपण जिरे तडतडल्यानंतर बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा टाकून घेऊयात। कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत। छानपैकी कांदा भाजून झाल्यानंतर टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपल्याला हे आता भाज्या टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये, सगळ्या मॅरिनेट केलेल्या, आणि हे आपल्याला साधारण 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 3 मिनिटांनंतर झाकण काढून एकदा फक्त सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेऊयात, जेणेकरून सगळ्या भाज्या सगळीकडून व्यवस्थित भाजल्या जातील। गॅस हा लो मीडियम फ्लेवरच ठेवायचा आहे। आता मी इथे साईडला अशा प्रकारे बटाटे छानपैकी तळून घेतलेले आहेत आणि कांदाही तळून घेतलेला आहे। हे आपल्याला लेअरसाठी लागणार आहे। आणि बटाट्यांवर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेते, कारण तेल न टाकता आपण हे बटाटे तळून घेतले होते। आता इथे बाजूला एकीकडे आपली भाजी तयार झालेली आहे। साधारण 80% आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। बाकीची उरलेली भाजी ही पडद्याच्या आतमध्ये तयारच होणार आहे। आता ही शिजत आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 1 मिनिटसाठी आपल्याला हे
शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर लगेच गॅस बंद करून बाजूला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता मी इथे भात बनवून घेते. भातासाठी आपल्याला हे मसाले लागणार आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्र, जिरे, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची हे लागणार आहेत मसाले. आता इथे मी एक लो फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे, म्हणजे भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तूप टाकून घेते. तुम्ही तेल पण घेऊ शकता, पण तुपाने फ्लेवर छान येतो. आणि थोडंसं गरम झाल्यानंतर हे मसाले टाकून घ्यायचे आहे. आता यानंतर मी याच्यामध्ये साधारण 5 कप पाणी टाकून घेते. मी 1 कप तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी त्याच्या 5 पट पाणी घेत आहे. आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि त्यानंतर लगेचच तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि एक लिंबाची फोड टाकली आहे. त्याच्यामुळे तांदूळही छान पांढरा शुभ्र होतो आणि त्याला एक छान असा वेगळा फ्लेवर येतो. आता भात आपला 80% शिजून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. आपण बघू शकतोय भात छान शिजून झाला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खडे मसाले याच्यातले काढून टाकू शकता, कारण खाताना ते दाताखाली येतात ना, त्यामुळे. आता मी इथे मैद्याचा मळलेला जो गोळा होता तो घेते आणि याची एक अशी छानपैकी चपाती लाटत आहे. चपाती गोल नाही आली तरी चालेल. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची की जेणेकरून चपाती छानपैकी लवकर भाजली जाईल. आणि अशी मी दुमडून घेत आहे जेणेकरून उचलायला आपली सोपी जाईल. आता मी ते कढई घेतली आहे आणि त्या कढईला आतमधून तेल लावून घेते. तुम्ही हवं असल्यास तूपसुद्धा लावून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ही लाटलेली चपाती ही आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी मी कांद्याचा लेअर लावते, त्यानंतर तळलेले बटाटे टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडासा भाताचा लेअर टाकून घेते. मी ते खाण्याचा कलर वापरलेला आहे. तुम्ही हवा तर याच्यामध्ये केशर पण टाकू शकता. आर्टिफिशियल कलर वापरणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे. त्यानंतर मी इथे भाजीचा लेअर टाकते, परत भाताचा लेअर टाकून घेत आहे आणि परत आपल्याला अशा प्रकारे कांदा, बटाटा आणि कोथिंबीरचे लेअर लावत जायचे. तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आणि छानपैकी हे सगळं भरून झालेलं असताना आपल्याला हे आता हळूहळू फोल्ड करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे फोल्ड करत आहे. असं आपल्याला व्यवस्थित दुमडून फोल्ड करायचं आहे. आमच्या लिटिल शेफला पण याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये, त्याच्यामुळे फोल्ड करताना त्यानेही मला थोडीशी हेल्प केलेली आहे. आता याच्यावरून थोडंसं आपण तेल टाकून घेऊयात. आणि आता गॅसवर मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे पोटली. तर साधारण 3 मिनिटांनंतर हे आपल्याला छानपैकी भाजून होत आहे. लगेच आपल्याला झाकण काढायचं आहे आणि असा एक पसरट पॅन घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे ही कढई टाकून आपली बिर्याणी घ्यायची आहे टाकून. आणि परत त्याच पॅनवर कढई अशा प्रकारे झाकून साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी परत आपल्याला खालच्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नॉर्मली खूप लोक हे ओव्हनमध्ये पण करतात, पण आपण ही विदाऊट ओव्हन रेसिपी बघत आहोत. आपली पडदा बिर्याणी तयार आहे. आता मी त्याच्यातली थोडीशी भाजी काढून घेतली होती, जेणेकरून ही जी क्रिस्पी अशी चपाती बनलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही ती भाजी खाऊ शकता. आता आपण हे कापून बघूयात. छानपैकी मस्तमध्ये वाफा निघत आहेत आणि बिर्याणी आपली तयार आहे. दिसायलाही सुंदर आणि चवीलाही एकदम छान. मेहनत थोडीशी जास्त आहे, पण हरकत नाही. कधी कधी स्पेशल ओकेजनसाठी अशा स्पेशल डिश तर बनल्याच पाहिजेत. कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.